नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे शेतीपूरक ई-वाहनांमुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. त्या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, राज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण असा बदल केला आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर ग्रामीण भागातील जे काही शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला जाणार आहे. आणि हे सर्व जे होणार आहे ते म्हणजे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वातावरणातील जे काही प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले होतं. मात्र सुरुवातीला या धोरणामध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असेल, इलेक्ट्रिक पॉवर टिलर असेल किंवा इलेक्ट्रिक कटरचा असेल, हे समावेश केलेला नव्हता. त्यावर विचार करून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या वाहनांचा समावेश धोरणामध्ये केला आहे. यासंबंधीच्या शासन निर्णयाचे शुद्धीपत्रक सुद्धा काढण्यात आलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना काय फायदे होणार आहेत, तर शेती कामासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचा जो काही इंधनावरील खर्च असेल तो कमी होणार आहे. तसेच पर्यावरणावर होणारा जो काही नकारात्मक प्रभाव होता तो सुद्धा यांच्यामुळे कमी होणार आहे आणि यामुळेच वातावरणातील जे काही वायू प्रदूषणामध्ये घट होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या देखील फायदा होणार आहे. याशिवाय जर पाहिलं तर इलेक्ट्रिक वाहने जास्त वेळ चालतात आणि देखभाल खर्च कमी होतो आणि कमी इंधनाची आवश्यकता सुद्धा भासत असते. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार जर पाहिलं तर बॅटरीवरील वाहनांची खरेदी करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे सबसिडी सुद्धा दिली जाणार आहे आणि या योजनेचा फायदा घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असेल, इलेक्ट्रिक पॉवर टिलर असेल आणि कटर इलेक्ट्रिक खरेदी करताना सुद्धा सबसिडी त्यांना मिळणार आहे. राज्य शासनाने यासंबंधीचा शासन निर्णय जारी केलेला आहे. या धोरणामुळे फक्त शेतकऱ्यांनाच फायदा होणार नाही, तर पर्यावरण व वातावरणीय बदलाचा प्रभावही कमी होणार आहे. इलेक्ट्रिक वाहने प्रदूषण कमी करण्यास मदत करतील. त्यामुळे स्वच्छ हवा मिळवण्यासाठी येईल शेतकरी स्वच्छ हवा सुद्धा मिळवता येणार आहे. शिवाय ग्रामीण भागातील जे काही शेतकऱ्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहने वापरण्याची आवड निर्माण नाही सध्या, त्यामुळे यामुळे सुद्धा ग्रामीण भागामध्ये आवड निर्माण होणार आहे आणि जेणेकरून पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची जे काही स्वीकृती वाढणार आहे आणि या धोरणामुळे महाराष्ट्र राज्यात शेतीच्या कामामध्येही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल आणि शेतकऱ्यांना आर्थिक सुलभता आणि किफायतशीर साधने मिळतील, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. यामुळं आता शेतकऱ्यांना अत्यंत सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. इलेक्ट्रिक वाहन धोरणामुळे सुद्धा शेतकऱ्यांना अनेक फायदा होणार आहे. या साधनांवरती त्यांना सबसिडी सुद्धा दिली जाणार आहे. अशा पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं, ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.